पप्पा आमचे गायब होऊन जातात कधी कधी. आम्ही आलो आहोत आमच्या प्रॉपर्टीला आणि एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे ना, पप्पांनी फोनच विसरले होते. कुठे आम्ही जिथे जेवायला थांबलो ना तिथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि धिस इज आवर डे 2 इन कुर्ग. आम्ही आवरलं आहे. आज आमची कुर्गमधली साईट सीइंग आहे, तर ते करायसाठी छान रेडी होऊन बाहेर पडलो आहेत सगळे. आता पहिलं नाश्ता करूयात आणि मग त्यानंतर बाहेर जाऊयात. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की थोडं लवकर आवरून तिकडे खाली थोडं लेक साईड बनवलं आहे तिकडे जाऊयात म्हणून, बट ऊनच एवढं येतं आहे ना, तिकडनं सनराईज होतं, तर म्हटलं ते स्किप करूयात. आणि इथे ऑलरेडी खूप गरमी होती आहे. मग आता नाश्ता करू आणि डिरेक्ट साईट सीइंगलाच निघून जाऊ आम्ही. आज आम्ही मदिकेरी, त्यानंतर त्याच्या थोडी आजूबाजूची जे साईट सीइंग आहे ते करणार आहोत. तर तिकडे वर तिथे विकासन तेन आहेत, हाय करतायत. आणि सगळ्यात वर आमची रूम होती. तर आता आम्ही निघालोय आणि कॉफी प्लांटेशनला निघालोय. आता कॉफी प्लांटेशन नंतर कुठे जायचे नंतर माहित नाही, पण सध्या कॉफी प्लांटेशन, सध्या तर आम्ही कॉफी प्लांटेशन साठी जातोय. आम्ही आलो आहोत त्या कॉफी प्लांटेशनला. आणि येताना रोड काय सुंदर होता, दोन्ही साईडला झाडं होती, त्यामध्ये कॉफी प्लांटेशन. व्ह्यू एकदम छान आहे. इकडचे रोड्स खरंच खूप सुंदर आहेत, खूप 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 छान आहे. मस्त वाटलं सकाळी सकाळी रिफ्रेशिंग. कारण नाश्ता एवढा जास्त झाला होता ना की सगळ्यांना सुस्ती आली होती, सगळे गाडीत असे डोज ऑफ करत होते. बट ठीक आहे, रोड चांगला आहे. आता बघू कॉफी कशी बनते वगैरे. आम्ही आता इथे तिकीट काढलं आहे, तर ते 200 रुपीज पर पर्सन होतं. इथे कॉफी प्रोसेसिंग दाखवतात ते की कशी कॉफी बनते वगैरे. बघू आता आपण पण टूर घेऊ, तर तुम्हाला पण मी तो टूर देते. And here we do the mixed crop. We have 5 months of natural rainfall, cooler temperature, hill station, and all the trees are for shading purpose. We used to recook in the plate. What is the bird? Bird actually will be less than an inch. So small but very hot. Will make wine, pickle, and curries also easy. चिली पॉइंट ओके, इतना ही रहता है ये. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. तर आता आम्ही आलोय अभय फॉल्सला. तर आय होप तिथे चांगलं पाणी वगैरे असायला पाहिजे तिथे वॉटरमध्ये. नसेल का, बघूया. विकास एंट्री तिकीट घेत आहे पर पर्सन 60 रुपीज पर पर्सन. आम्ही आता इथे ॲबे फॉल्सचं तिकीट घेतोय, तर इट इज अराउंड 10 रुपीज पर पर्सन. गर्दी तर खूप आहे इथे, खूप गाड्या दिसल्या आम्हाला पार्किंगमध्ये. तर बघू आता. जातानाच लोक म्हणताय की दी वॉटरफॉल स्ट्रीम इज लाईक व्हेरी स्मॉल, बट ही सेइंग दॅट इट्स वर्थ टू गो देअर अँड वॉच. तर जाऊयात मग. आता ऑप्शनने आलोच एवढ्या लांब, तर बघून घेऊयात. ओव्हरऑल मला जर विचारलं ना, तर मला कुर्ग आत्तापर्यंत तरी खूप आवडलं आहे. म्हणजे असं नाही की फक्त जे आपण म्हणतो ना की टुरिस्ट प्लेसेस ते नाही, बट म्हणजे ते पण आवडलेत मला. जसं की काल गोल्डन टेम्पल पण छान होतं, दुबारीला तर फार मजा आली. आणि हे सगळे मागून येत आहे गप्पा गोष्टी करत करत.
बिचारा विकासची एवढी धावपळ होती आहे. ट्रायपॉड विसरले, परत ट्रायपॉड आणायला गेले. म्हणजे ते असं ना, मला असं वाटतं ते ट्रिपपेक्षा ना त्यांचं नाव वेगळंच, जरा मॅनेजमेंट आणि जरा हे करण्यातच चाललं आहे. एक तर ऑलरेडी खूप थकतायत ते. उठा जा बसा. आत्ता पण परत रिटर्न गेले. ते ट्रायपॉड विसरला होता तर गाडीमध्ये तो घेऊन आले, कारण फॅमिली पिक्चर्स काढायला लागतात आणि आमच्या दोघांचे पण एखादं दोन निघतं मग त्यातून. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the डिफरंट कंट्रीचे कॉईन्स दिलेत. 1 शिलिंग, हा ग्रेट ब्रिटनचा 1 शिलिंग, आणि हे बघा हा फिनलँडचा, हा काय मराक्का, हकारा मकारा टकारा. हे बघ पाकिस्तानचा, हे काना, आणि हे 1948चं वाटतं 1 रुपी इंडियन. 1947चा बघ. 1947ला कसं होतं बघ, हे 1947ला असं होतं. आणि हे 10 सेंट्स मलाया कुवेत. soft strums आम्ही आता थांबलो of the warm acoustic guitar पटकन लंच करून घेऊयात, कारण blend आता with the आम्ही gentle sound of the waves crash. कारण आम्ही आता एक म्युझियम होतं तिथे व्हिजिट दिली, तर तिथे आपल्या महाराजांचं सुद्धा एक छोटा स्टॅच्यू होता. आणि प्लस जे पण हेरिटेज साईट्स आहेत इंडियातले, ओके, त्यामध्ये आपले सगळे फोर्ट्स म्हणजे जे मॉन्युमेंट्स रिस्टोर केले आहेत, प्लस हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्या सगळ्या डिस्प्लेला होत्या. आणि मग त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे पण भरपूर साईट्स होत्या, स्पेशली फोर्ट्स होते त्यामध्ये. तर छान वाटलं बघून. आम्ही आत्ता आलो आहोत राजा सीटला आणि इथे छान गार्डन आहे. मी आज त्यांना म्हणते तुम्ही ब्लॉगमध्येच आले नाही जास्त. हो का? हां, मीच घेते. ॲक्च्युली आमची ब्लॉगिंग फार कमी होती अरे अरेंजमेंट मला करावं लागतं ना. हां, पल्लू इकडे arrangement, जा तिकडे तिकडे जा, जा. आले का सगळे, कोण राहिलं कोण नाही राहिलं. कुठे गेले, पप्पा आमचे गायब होऊन जातात कधी कधी. पप्पांनी फोनच विसरले होते. कुठे आम्ही जिथे मजा- जेवायला एक थांबलो मजा ना घेतली. तिथे मी 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 एक मिनिट तुम्ही सांगा. मी आज खूप बोलली, कारण तुम्ही सांगा. ऍक्च्युली काय झालं, आम्ही ज्या टेबलवर जेवायला बसलो होतो ना, त्या टेबल पप्पांनी फोन ठेवला आणि ते उठून बाहेर गेले आणि टेबलवर कोणीच नव्हतं. आम्ही सगळे उठलो. मम्मीने लक्षात घेतलं, मम्मीने गुपचूप फोन घेतला आणि खिशात ठेवला. पप्पा बाहेर गेले आणि नंतर आले. गाडीमध्ये बसलो आम्ही, गाडी थोडी पुढे पण नेली आणि नंतर लक्षात आलं की होय, अरे माझा फोन 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 बघतोय, माझा फोनच नाही, तिथंच राहिला, कुणी नाही नेला. आम्ही आज चला म्हणे, थांबवा म्हणे गाडी, थांबवा पटकन थांबवा. म्हटलं आहे, जास्त आम्ही पण काही हे करू दिलं नाही, कारण ट्रॅफिक वगैरे होती. आणि मम्मी म्हणते मी जर विसरला असता तर किती मला ओरडले असते. पप्पा म्हणतात मग तू आता ओरड मला. तर असा सगळा किस्सा झाला आज. पूर्ण क्लाउड्स खाली आले तिकडे. आम्ही आलो आहोत आमच्या प्रॉपर्टीला आणि एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे ना, खरंच. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की आम्हाला छान स्टे मिळतो की नाही. एकदम पहिल्यावाला जो होता तो छान होता, बट तो हा जो आहे हा त्याच्यापेक्षाही खूप छान आहे, कारण आम्ही पूर्ण नेचरने सराउंडेड आहोत. तिकडे मी दाखवते, खूप छान व्ह्यू आहे आम्हाला हा समोरचा, आणि तो आमच्या रूमच्या बाल्कनीतनं पण दिसतोय.
मी आत्ता जमलं तर आत्ता तिकडे दाखवेल, आत्ताच दाखवते, सकाळी माहीत नाही किती, बघू लवकर उठून. आणि ही पूर्ण प्रॉपर्टी त्यांचीच आहे. इकडे त्यांचं मेन रेस्टॉरंट वगैरे दिसतं आहे आणि तिकडे पण त्यांचेच हाऊसेस आहेत ते जे दिसत आहेत ते. खूप सुंदर आहे खूप. इथे यांनी हे ठेवलं आहे, हे इग्नोर करा. ही छान अशी आम्हाला बाल्कनी भेटली आहे. हा व्ह्यू एन्जॉय करायला, समोरचं तिकडे पण खूप छान व्ह्यू आहे तो एन्जॉय करायला. त्यानंतर हा इकडचा व्ह्यू एन्जॉय करायला. इथे खूप छान सिटिंग ठेवली आहे. आता आपण रूममध्ये जाऊयात. हाय, कशी वाटली रूम? छान आहे. फ्रेश होऊ आपण आता. हां, मी फ्रेश होतो आणि थोडं तुम्हाला भेटतो. ॲक्च्युली आम्हाला ना कधी स्टार्ट काय आम्हाला समजतच नाही. हा तर प्रेझेंटच नव्हता व्लॉगमध्ये कुठेच. मी फक्त थोडं थोडं घेतलं आहे ह्याला, कारण यार मॅनेज करण्यातच जातं, सगळं बघावं लागतं याला, लगेजपासून तर पार ते चेक इन, खाणं पिणं सगळं. त्यामुळे ना ह्याला म्हणजे हा येतच नाही आहे जास्त. पण ठीक आहे, आता असो, मी जेवढं होईल तेवढं करते आहे. आमची लाईट का गेली विचारावं लागेल कॉल करून. ठीक आहे, तर थोड्या वेळात भेटतो आम्ही. काय दिसतोय आम्ही भूत. येईल लाईट, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, बट ठीक आहे. आली हां. आम्ही आता फ्रेश होतो. आय थिंक आपण चेंज करायला नको, डिरेक्ट रात्री झोपायच्या वेळेस चेंज करू आता, कारण अननेसेसरी मग परत हे होतं ना. आता फक्त फ्रेशन अप हो, थोडी प्रॉपर्टी एक्सप्लोर करतो, कारण सकाळी जास्त वेळ नाही भेटणार आपल्याला, तर आता ते करून घेतो आम्ही. बाहेर जाऊ, फ्रेश हो, बाहेर जाऊ थोडं. ॲक्च्युली झालं असं ना की आमच्या 3 बुकिंग्स होत्या इथे. ओके, म्हणजे आमचे ऑब्व्हियसली 3 जण आहेत, तर मी काय बोलते बट त्यांनी हो ना, मी काय बोलते, बट 2 रूम तिकडे दिल्या त्यांनी, 1 रूम इकडे दिली. ऍक्च्युली आम्हाला तिन्ही पण सोबतच पाहिजे होते. आम्ही बुकिंगच्या वेळेस स्पेसिफाय पण केलं होतं, बट माहित नाही काय त्यावेळेस आमची बुकिंग लेट झाली ना, तर त्यामुळे मग ते बोलले की करा बुक पटकन, काय असेल तर कन्फर्म सांगा, अदरवाईज हे पण मिळणार नाही. मे बी तो इश्यू झाला. आणि काल पण आम्हाला ना वर म्हणजे पप्पानी भूषणी त्यांनी समोरची रूम झाली त्यांची, आणि मग आम्हाला ऑप्शन नव्हतं, मग वर घ्यावी लागली. आमचे एवढे पाय गेले ना खूप, दोघांचे पण. एक तर मला ऑलरेडी पाय दुखत आहेत माझे खूप जास्त, आणि विकासचे तर दुखतातच ऑलरेडी. बट आम्ही आता काही करता म्हणजे आलं नाही आम्हाला, आम्ही वरची घेतली मग फायनली. असं. विकास, कसं वाटलं आत्तापर्यंत? छान आहे यार, मस्त. हो ना, तुम्ही इकडे बघितलंच नाही, इकडे रेस्टॉरंट आहे मेन त्यांचं, मी दाखवलं यांना थोडं. हां, आणि खूप मस्त व्ह्यू आहे यार. चल त्यांच्याकडे जाऊन येऊ, त्यांना इकडे यायची तर बोलू, अदरवाईज ते आराम करतील का काय माहित नाही. काय इकडे दरी तर बापरे, हे डिरेक्ट खाली दरीच आहे असं. आणि इथे सुंदर छान फ्लावर्स. यार आपल्याला हे घ्यायचं आहे फुल, विकास, आपल्या बाल्कनीमध्ये. हे जास्वंद पिंक कलरचं. व्ह्यू छान आहे ना यार इकडे. बघितलं आता, बॅटरी आमची 11% वरच आहे, लक्षातच नाही. गेल्या रूममध्ये चार्ज करायचं. आणि मी किती गोलमोल दिसते, मी पोणी बांधली आहे ना, त्यामुळे गोलमोलच आहे मी. नको ना केस खराब. आता आम्ही म्हटलं थोडी आता प्रॉपर्टी एक्सप्लोर करूयात, तर तिकडे जातोय. Soft strums of the warm acoustic guitar
blend with the gentle sound of the waves crashing against the shore.